मी अश्विनी. कशा आहात सगळे? हो, मी पण मजेत. आज ना दीड म्हटलं तर ना सकाळची कामं सगळी आवरली. कसं कॉलेज चालू झालं. लवकर उठणं चालू झालं आणि टिफिन वगैरे पण पटकन आवरले आणि कॉलेजची मुलगी गेली. सुट्टी होती तेव्हा ना दीड, 2, 2:30, 3 म्हटलं तर मग माझी काही कामं आवरत नव्हती आणि एक्स्ट्रा काहीच कामं करायला मिळत नव्हतं. काही तर त्यांच्यावर दुसरंच काही तर चालत होतं करायचं. आता आज ना खरंच इतकी मोकळी वाटायला लागली म्हणजे घरात कोणीच नाही आहे आणि मी इतकी कामं माझी पेंडिंग आहेत. तर म्हटलं आज फक्त 1:30च वाजला आहे, अजून खूप टाईम आहे. सगळा स्वयंपाक आवरला, सगळी घरची कामं आवरली. आता म्हटलं टाईम आहे तर म्हटलं कपाट खूप अस्तव्यस्त झाले सगळं. म्हणजे परवा प्रवासाला गेले, कपडे सगळी काढली होती. त्याच्यानंतर मम्मीच्या घरचं फंक्शन, हे लग्न हे सगळी कार्यक्रम होते. सगळ्या साड्या, ड्रेस असं तसं पडलेत. म्हटलं आज जरासा वेळ मिळाला आहे तर म्हटलं थोडंसं कपाट स्वच्छ करून घेऊया. पहिल्यांदा कपाटातली कपडे सगळी बाहेर काढून घेते. सगळे कपडे असंच अस्तव्यस्त झाले. पूर्ण सगळे आता बेडवरती ठेवणार. त्याच्यानंतर ना मग त्याला चांगली अशी घडी वगैरे साड्या, ड्रेस सगळं वेगवेगळं करते. बघू शकता हे कपाटची अवस्था काय झाली माझ्या. आता पहिला ह्याला सगळं बाहेर काढते, मग घडी करते. फक्त 2-3 फंक्शन झाले तर ही माझी कपाटची अवस्था अशी झाली होती. बघू शकता सगळे साडीज, ड्रेस सगळे मिक्स झाले होते आणि घेत होते तसंच एकमेकावर ठेवत होते आणि एकट्याचा हात नाही, मी घेणार, मुलगी घेणार, तिच्या दोघींच्या हातानं ना हे सगळं असं मिक्स झालेलं आहे. म्हटलं पहिला सगळं हे काढून ना बेडवरती ठेवायचं. इतकं लगोरी लागली होती ना, एक एक घ्यायला गेलं तर पण पडत होती, इतकी कपडे आहेत. आणि आम्ही म्हणतो की कपडेच नाहीत. हे सोडून आणि वरच्या कपाटात आणि माझे भरपूर असे कपडे आहेत. आता ते एकदा बाहेर काढायला पाहिजे. तर पहिला हेच कपाट स्वच्छ. मी असं काही करायला बसले ना तर माझी पिल्ली मला खूप सतवतात आणि खूप भुंका लागलेत ती बाहेर. त्यांना थोडं इग्नोर करा. मी ना हे सगळे कपडे असे कपाटातच ठेवते. म्हणजे कप्प्यामध्ये ठेवते, असं हँगरला वगैरे लावत नाही. साड्या वगैरे मी पहिला हँगरला लावायची. त्याच्यामुळं ना साड्यांच्या अशा मध्ये ना असं तो एक पट्टा असं म्हणजे एक असं मार्क यायला लागलं आणि त्याच्यामुळं मला ते चांगलं वाटत नव्हतं. मग त्याच्यासाठी मला परत इस्त्रीला द्यावं वगैरे लागणार म्हणून मी सगळ्या असं साड्या वगैरे खाली एक साईडलाच ठेवायला लागले. सगळे ड्रेसेस पण कडेला ठेवायला लागले. हँगर्स असंच रिकामे ठेवले आणि ह्याच्यामुळे ना जागा खूप मला मिळतो आहे असंच ठेवताना. हँगरला लावलं तर ते इश्यू व्हायला लागलं म्हणून मी त्याला हँगरला लावायचं बंदच करून टाकले. आता इतक्या साड्या आहेत आणि ह्या सगळ्या चांगल्या चांगल्यातल्या आहेत ते एक वेगळीकडे ठेवत होते आणि जे रोज वापरायचं म्हणजे काहीच आहेत ते कपडे वगैरे मी बेडवरती ठेवले आणि हे सगळे न्यू आहेत ते सगळे असे कपाटात. आता बेडवरती तर एवढा पसारा पडलेला आहे. सगळं ड्रेसेस वेगळीकडे करते. त्या सगळ्या साड्या इस्त्री करून ठेवलेल्या त्या वेगळीकडं करायच्या आहेत. इस्त्रीला द्यायच्या साड्या वेगळीकडं करायच्या आहेत. सगळं वेगळं करून घेते. साड्या वेगळीकडं करते. साड्या सगळ्या नेसलेल्या आहेत. सगळ्या इस्त्रीला वगैरे द्यायच्या आहेत. सगळं ना वेगवेगळं करून घेते. थोड्या साड्या आहेराच्या आहेत आलेल्या त्या परत टेलरला द्यायच्या आहेत. म्हणजे टेलरकडे घेऊन जायच्या आहेत. आहेराच्या वगैरे साड्या आहेत खूप साऱ्या. सगळ्या अशा आलेल्या ते सगळे वेगळीकडे ठेवते. कारण की आता त्यांना पण सगळं पिको फॉल करायचं आहे. द्यायला पाहिजे. सगळं तसंच आणलेलं आहे. तसंच सगळं ठेवून टाकले. काहीच केले नाही. सगळं हे घरामध्ये मुलं असली तर काहीच कामं होत नाही. सगळे असं पडलेलं आहे. तर पहिला साड्या आणि सगळे ड्रेसेस सगळं काही वेगळं करते आणि नंतर कपाट सगळं झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. एक साईडला ना कपाट बघू शकता रिकाम आहे. आता एक साईडला ना हे सगळे पार्टीवर ड्रेसेस आहेत. मी ना हँगर्सला वगैरे लावत नाही. असेच बॅग्समध्ये भरून ठेवते. तेच आता एक साईडला मी त्याला असं ठेवून घेणार आहे. तर ह्याच्यामुळंच ना ही जागा खूप अडचण होते माझी. सगळे असे बॅग्सच आहेत हे सगळे. बॅग्समध्येच ठेवते मी. त्याच्यामध्ये म्हणजे कसं प्रत्येक बॅग्समध्ये ठेवलं ना छान राहतात ते. असं ओपन ठेवलं तर मग सगळं खराब होतात. पण मी असे सगळे बॅग्समध्ये कपडे ठेवते. साडीज वगैरे म्हणजे जे रेशमी साडी आहे,
जे पैठणीज वगैरे आहेत ते असं बॅगमध्येच घालून ठेवते आणि साधे आहेत ते सगळ्या साईडला ठेवते. वरती पण एक कपाट आहे. माझी ना कपडे वरती थोडी खालती थोडी काय नवे झाले. आता पूर्ण एक दिवस ना सगळं बसून ना फक्त साड्यांचं वेगळं ड्रेसचं वेगळं असं करायला पाहिजे. मी वेळच मिळत नाही आहे. आता तर असंच ठेवते. हे बघा कपाट एकदम सेट झालेलं आहे. एक साईडला असं मी सगळे इकडं वरच्या साईडला हे ड्रेसेस ठेवले असं पूर्ण खालीपर्यंत तिथं आणि ह्या सगळ्या असं थोड्याशा चांगल्यातल्या साड्या ह्या मध्ये अशा ठेवले आणि मध्ये हे सगळे आयऱ्याचे कपडे जे आलेले आहेत ते वरच्या साईडला ठेवले. इकडच्या साईडला सगळे हे डेली वेअरच्या साड्या वगैरे म्हणजे डेली म्हटलं तर चांगल्यातल्याच आहेत त्या सिल्कच्या वगैरे आणि कॉटनच्या सिल्कच्या अशा त्या मध्ये ठेवले. इथं ब्लाऊज मी सगळ्या साडीमध्ये त्यांचे ब्लाऊज घालूनच ठेवले कारण की नंतर आणि शोधत बसायला नको म्हणून. आणि हे एक्स्ट्रा काय ब्लाऊज असतील हे स्टोल्स आहेत. इकडं माझे पेटिकोट्स आणि काही नवीन कपडे वगैरे असं इकडं ठेवले. असं मी आजचं कपाट माझं स्वच्छ करून घेतले बघू शकता. हॅलो फ्रेंड्स, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि छानसं कमेंट देखील करून सांगा. परत भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.